नमस्कार. बऱ्याच पालकांनी त्यांना पडलेल्या पालकत्वाबद्दलचे प्रश्न वेगवेगळ्या माध्यमातून माझ्यापर्यंत पोहोचवले. त्या सर्व पालकांचे मनःपूर्वक आभार. या बऱ्याच प्रश्नांमधून काही निवडक प्रश्न घेऊन आज आपण या विचारमालिकेची सुरुवात करत आहोत. आज जो प्रश्न विचारला आहे ते मिस्टर अँड मिसेस कोटावले. ते विचारत आहेत की पालकत्व म्हणजे नेमकं काय? पालकत्वाची व्याख्या काय? किंवा पालकत्व निभावत असताना नेमकं नक्की आमचं काय चुकतंय आणि त्यावर उपाय नेमके काय शोधावे? पालकत्व म्हणजे नेमकं काय हे जाणून घेण्यासाठी आपल्याला डॉक्टर गिनॉट यांच्या थिअरीचा संदर्भ घ्यावा लागेल. डॉक्टर गिनॉट हे जगप्रसिद्ध बालमानसशास्त्रज्ञ होते. त्यांचं असं म्हणणं होतं की पालकत्व म्हणजे नित्यनियमाने आपल्या घरामध्ये जे रोजच्या रोज संघर्ष होत असतात, काही छोटे मोठे प्रसंग घडत असतात, काही मतभेद होत असतात किंवा अचानक उद्भवणाऱ्या ज्या घटना असतात, या सर्व घटनांवर आपण पालक म्हणून जो प्रतिसाद देत असतो, जे रिॲक्शन्स देत असतो, या प्रतिसादाची रिॲक्शन्सची न संपणारी मालिका म्हणजेच पालकत्व. आता या पालकत्वावर या अजून सविस्तर बोलताना अजून एक गोष्ट आपल्या लक्षात येते, ती म्हणजे ज्या वेळेला पालक म्हणून आपण प्रतिसाद देत असतो, आपण ज्या वेळेला रिॲक्शन्स देत असतो, अशा वेळेला या प्रतिसादाचा बरा वाईट परिणाम हा मुलांच्या व्यक्तिमत्वावर होत असतो. त्यांच्या व्यक्तिमत्वावर बरे वाईट ठसे उमटत असतात. पुढे जाऊन डॉक्टर गिनॉट असंही म्हणतात की पालकांना एक गैरसमज असतो की मुलं लहान असतानाच त्यांच्या मनावर हे परिणाम होतात का? तर त्याचं उत्तर आहे नाही. जोपर्यंत आपण पालक म्हणून या भूमिकेत आहोत, तोपर्यंत आपण दिलेल्या प्रत्येक रिॲक्शन्सवर, प्रत्येक प्रतिसादाचा आपल्या मुलांच्या मनावर बरा वाईट परिणाम होत असतो. प्रत्येक पालकांना आपलं मूल संवेदनशील असावं, आपलं मूल जबाबदारी घेणारं असावं, आपलं मूल ध्येयप्रेरित म्हणजे टार्गेट ओरिएंटेड असावं असं वाटत असतं. आणि ह्या सर्वांसाठी पालक मानवी पद्धतीचा अवलंब करत असतात. मग मानवी पद्धती कोणकोणत्या? तर प्रेम, कधीकधी लाड, काळजी, ह्या सगळ्या गोष्टींचा अवलंब करून ते आपल्या मुलांचं पालकत्व पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतात. पण ह्या सगळ्यांबरोबरच आपल्याला गरज असते ती म्हणजे कौशल्याची, ती म्हणजे स्किल, बदलाची. नीट समजून घेऊयात. पालकत्व करत असताना आपण ज्या पद्धतीने मुलांकडून अपेक्षा ठेवत असतो, या अपेक्षेबरोबरच आपल्याला गरज असते ती म्हणजे नवीन गोष्टी समजून घेण्याची, आपल्यामध्ये बदल घडवून आणण्याची. खरं तर ज्या पालकांना आपल्या मुलांना घडवायचं असतं, त्यांच्याकडून अपेक्षा करण्यापेक्षा त्यांच्यासाठी अपेक्षित असणारा बदल आपल्यामध्ये घडवून आणणारे पालकच हे आपल्या मुलांना यशापर्यंत घेऊन जाऊ शकतात. आणि हेच त्याचं उत्तर आहे. आता हे बदल कोणकोणते, ही कौशल्य कोणकोणती, ही आपण पुढच्या काही विचारमालिकेमधून पाहणारच आहोत. पण तोपर्यंत हा प्रश्न पाहू नका. या प्रश्नाचं उत्तर आजपासूनच आपल्या घरात शोधण्याचा प्रयत्न करा. कारण प्रत्येक बदलाची सुरुवात ही याच प्रश्नाने होते आणि तो म्हणजे नक्की काय चुकतंय? धन्यवाद.